वंदे मातरम. मी समाधान आहे, निर्भय महाराष्ट्र पार्टी नाशिक जिल्हा अध्यक्ष. आज आम्ही निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे या गावात आहोत आणि आता आपल्या पाठीमागे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. ज्यांच्यामुळं, ज्यांनी संविधान तयार केलं, ज्यांच्यामुळे आम्हाला ताकद भेटते, ऊर्जा भेटते बोलण्याची. नाही या गुंडांच्या पुढे आमच्यासारख्या सामान्य माणसाला बोलणं आत्ताच्या काळात तर जमलंच नसतं. पण अशा थोर पुरुषाला आमचा अभिवादन. आणि त्यांच्या पुतळ्याच्या समोर आज सर्व जनतेला, पालखेडकरांना आणि निफाडकरांना आवाहन करतो की आपल्या पालखेडच्या जिल्हा परिषद शाळेजवळ, शनी मंदिराजवळ आज निर्भय महाराष्ट्र पार्टी मुक्कामी असून संपूर्ण निफाड तालुका असेल, पालखेड मिरची असेल किंवा आजूबाजूचे खेडेपाडे असतील, त्यांनी आपापल्या गावातील वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, म्हणजे शेतीविषयी असतील, महसुलाविषयी असतील, ग्रामपंचायतीविषयी असतील किंवा कोणत्या अनेक प्रकारच्या समस्या असतील, तर सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी कटिबद्ध असून तो प्रश्न कोणताही असो, तो खाजगी सावकारी असो किंवा कोणताही असो, तर सर्व प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अग्रेसर असतो. तर सर्वांनी या आपले प्रश्न मांडा, कुणीही दहशतीत राहू नका, आपले प्रश्न मांडा आणि आपले प्रश्न सोडून घेण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे या. गुंडांना घाबरू नका, गुंडांना मतदान करा, पण त्यांना दहशतीत राहा त्यांच्यावाल्या, आणि प्रश्न सोडवायला आमच्याकडे नक्की या, असं आवाहन करतो आणि थांबतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आम्ही का थांबलोय माहिती का? संविधानाचं सौंदर्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. 2026 मध्ये तुम्हाला अभिव्यक्त होता येत नाही अशी परिस्थिती आहे. पण तशी परिस्थिती तुमच्यावर आलेली जरी असली असं वाटत असलं तरीही संविधान जिवंत आहे आणि संविधानाच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी प्रश्न विचारा आणि निर्भयपणे प्रश्न विचारा. या भ्रष्ट व्यवस्थेला प्रश्न विचारल्याशिवाय आणि त्याची उत्तरं मागितल्याशिवाय ही लोकशाही मजबूत आणि सशक्त होऊ शकणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि संविधान रक्षण करणं आपलं काम आहे. जोपर्यंत आपण संविधानाचं रक्षण स्वतः करत नाही तोपर्यंत आपल्याला या गोष्टीतनं उत्तरं सापडणार नाही. आज रात्री आम्ही इथं मुक्कामी आहोत शनी मंदिरामध्ये, आणि उद्या राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, लोकशाही, लोकसंख्याशास्त्र, आरोग्यशास्त्र या विषयावर आगळं वेगळं असं कीर्तन आम्ही त्या शनी मंदिरात घेतो आहोत. ते ऐकायला जरूर या आणि बोलायला शिका. या सगळ्या यंत्रणांना प्रश्न विचारायला शिका, हे आवाहन करायला आलोय आम्ही. आपले सगळे अधिकार आणि आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या या आपल्याला पार पाडता आल्या पाहिजे. हे लोकशाहीचं कर्तव्य आहे नागरिकांचं. तर ती लोकशाही मजबूत राहणार, अन्यथा ती मजबूत राहणार नाही. तर सर्वांना विनंती आहे आमची की सगळ्यांनी संध्याकाळी शनी मंदिरात यावं आणि उद्या सुद्धा यावं. हा, बोला.